आणि आता बातमी महाराष्ट्रात सुरू असलेल्या एका संघर्षाची। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला। त्याला कारण ठरली काल रात्री मनोज जरांगेंच्या गावात घडलेली एक घटना। त्याचं झालं असं की काल रात्री मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मातोरी गावामध्ये दगडफेकीची घटना समोर आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके त्याच गावातून जाणार होते। रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार डीजे वाजवण्यावरून हे दोन गट आमने सामने आले। मात्र दोन गटातील तणाव वाढला आणि बाचाबाची झाली। तातडीने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आता गावात शांतता आहे। मात्र कालच्या याच वादाचे राजकीय पडसाद उमटू लागले। विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले। इतकंच नाही तर मनोज जरांगेंनी या दगडफेकीच्या घटनेमध्ये थेट मंत्री छगन भुजबळांवर आरोप केले। काल मातोरीमधील दगडफेकीमध्ये थेट भुजबळांचा हात असावा आणि भुजबळांना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत असा घणाघाती आरोप मनोज जरांगेंनी केलाय। पाहूया। नाही आता हे छगन भुजबळ बघा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायचा। त्याचा ती स्वभावच होता पहिल्यापासून शांतता राज्यात राहू द्यायची। मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांनीच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा, दगड हाना, गाड्या फोडा, मी बरोबर करतो, काही चिथावणी द्या, तिथं जाऊन त्यांना डावचा, त्यांना काही वाईट बोला, ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत। म्हणजे त्याला ते डावचायची सवय लागली। खुन्नसी सारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो। त्याची ते स्वभाव आहे। मंत्री छगन भुजबळांवर मनोज जरांगेंनी आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती। मात्र यावेळी त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत। यावर खुद्द छगन भुजबळांचीही प्रतिक्रिया पाहायची आहेच। मात्र त्याआधी आपण पाहूयात आमचा आजचा दुसरा प्रश्न आणि तो जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर 0 वरचा आजचा दुसरा प्रश्न, छगन भुजबळांना राज्यामध्ये दंगल घडवायची आहे, मनोज जरांगेंचा आरोप योग्य वाटतोय का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर। दरम्यान मनोज जरांगेंच्या आरोपावरती मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर ते म्हणतात मातोरीतील दगडफेकीशी आपला काहीच संबंध नाही। मनोज जरांगेंचे आरोप बिनबुडाचे। तिसरा मुद्दा, मातोरी सारख्या छोट्या गावामध्ये मी कशाला कुणाला काही सांगेन। मंत्री छगन भुजबळांनी आरोप फेटाळले तर मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी शांततेचं आवाहन केलं। काही महिन्यांपूर्वीच बीडमध्ये अशाच जमावानं केलेल्या हिंसक घटनांमुळे तणावाचं वातावरण होतं आणि आताही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालकमंत्री या नात्यानं शांततेचं आवाहन केलेलं आहे। ते देखील पाहूया। ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होती। तो मार्ग मातुरीहून जाणार होता। त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा ॲक्शनची काही रिॲक्शन झाली। पण त्या ठिकाणी दोन्हीही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जिथं जिथं जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणाने शांतता आहे आणि पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या चुकलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करते। आरोप प्रत्यारोप होत राहणार त्यावर महाराष्ट्राला काय वाटतंय हेच पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। काय म्हणतायत तुम्ही ते देखील आपण अगदी काही क्षणात पाहणार आहोत। आजचा प्रश्न पुन्हा एकदा, छगन भुजबळांना राज्यात दंगल घडवायची आहे, मनोज जरांगेंचा आरोप योग्य वाटतोय का? होय आणि नाही हे दोन पर्याय आम्ही दिलेले होते। त्यावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होताय ते आता पाहूयात। सुरुवातीला यूट्यूबवर अनिकेत लाटकर म्हणतात, आज महाराष्ट्रात आरक्षणावरती राजकारण चालू आहे, ते देशासाठी घातक आहे। यावर कायमचा उपाय म्हणजे आर्थिक निकषांवर आरक्षण, शिक्षण आणि नोकरी। त्यानंतर सौरभ नवरे म्हणतात, जरांगे यांची भाषा आणि भाषण पाहता मुख्य सूत्रधार तेच आहेत असं वाटतं।
तर महेश सोळंकर म्हणतायत कोणत्याही नेत्याला विनाकारण जबाबदार धरणं योग्य नाही, कोणत्याही व्यक्तीवरती पुराव्याशिवाय आरोप करणं चुकीचं आहे. तर मनोज तोडकर म्हणतायत जरांगेंचा बोलवता धनी कुणीतरी तिसराच आहे. फेसबुकवरती ज्ञानेश्वर अमृते म्हणतायत 100% बरोबर आहे. तर देविदास पाटील म्हणतायत जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंस्टाग्रामवर योगेश जाधव म्हणतायत मराठा समाज कुणालाच विरोध करत नाही, ओबीसी आपलेच बांधव आहेत. छगन भुजबळ म्हणजे ओबीसी समाज नव्हे, गावागावात आजही सर्व एकच आहेत. पाठोपाठ इंस्टाग्रामवरती सुनील सारप म्हणतात असं अजिबात नाही वाटत. तर अनिश काळे म्हणतात भुजबळ असा कोणताही प्रयत्न करतील असं वाटत नाही, परंतु ते जरांगेंच्या मराठा आरक्षणाला विरोध करतायत. आरक्षणाचा मुद्दा जितका राज्यामध्ये तापलेला आहे तितकाच अधिवेशनातही गाजणार यात काही शंकाच नाही. आणि आता बातमी येते अधिवेशनातून. अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी आमने सामने आहेत. दोन्ही पक्षाकडून रोज वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांची भेट घेतली अशी काल चर्चा होती. मात्र त्या चर्चेला आज आमदार रोहित पवार यांनी फोडणी दिली. अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय असा दावा रोहित पवारांनी केला. एवढं सांगूनच ते थांबले नाहीत, तर शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच पक्षात घेतील अशी पुष्टीही त्यांनी जोडली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र रोहित पवारांच्या दाव्याचं खंडन केलेलं आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार आणि जयंत पाटील यांची भेट योगायोगानं झाली, त्याचा आणखी कुठलाही अर्थ नाही असं मिटकरी म्हणाले. सोबत किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात. साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील. चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे. घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील. काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो, ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची कोइन्सिडेंटली भेट झाली तशी नरहरी झिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते. आणि साहजिक आहे, जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की 18 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे. कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही. ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील. अधिवेशनाबाहेर जसं राष्ट्रवादीच्या आमदारांवरून दावे प्रतिदावे झाले तसं अधिवेशनामध्ये आज एक खडाजंगी देखील पाहायला मिळाली. आज विधानसभेमध्ये पुणे भरधाव कार अपघातांची मालिका, आरोपीला मिळालेली VVIP ट्रीटमेंट, राजकीय हस्तक्षेपाचे आरोप, पब्स हॉटेल्सच्या हप्त्याचं रेट कार्ड, ड्रग्सचा सुळसुळाट, पोलीस आयुक्तांची भूमिका यावरून देखील खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पुणे पोर्शे कार अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला काही सवाल विचारले. हाच मुद्दा पुढे करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील गृह विभागाला धारेवर धरलं. वडेट्टीवारांनी तर पुण्याचा उल्लेख उडता पंजाब असा केला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये मात्र जोरदार खडाजंगी झालेली दिसून आली. पाहूया. तर आत्ता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे. ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमात घातला आहे. कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडाला आहे. वाईट अवस्था पुण्याची झाली. एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती. अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना, राजकीय कारण आहे, तेही तपासलं गेलं पाहिजे. कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये, 2 निष्पाप लोकांचा जीव जातो. तरुण भरधाव गाडी चालवतो, ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते. अध्यक्ष महोदय, हे कोणामुळे झालं? 2 डॉक्टरवर कारवाई केली. खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकित झालंय की ड्रग्स विकण्याचा आता एक हे अड्डा झाला असं म्हणतात सगळे लोक. प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल,
कल्याण नगर असेल 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय आणि पब्सचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये. पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतली आहे, अतिशय प्रोॲक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. आरोप प्रत्यारोप होत राहणार, त्यावर महाराष्ट्राला नेमकं काय वाटतंय हेच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला, जिथे पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र खरं तर पूल सेंटरला जाऊन आता पाहणार आहोत तुम्ही दिलेला नेमका कौल काय येते. तर छगन भुजबळांना राज्यामध्ये दंगल घडवायची आहे, मनोज जरांगेंचा आरोप योग्य वाटतोय का? एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 27,000. आपल्याला युट्यूबवर 85% जनता म्हणते होय, नाही म्हणतात 15%. तर इंस्टाग्रामवरती एकूण 1500 मतं प्राप्त झालेली आहेत. टक्केवारी पाहायला गेलं तर होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 63%, 37% म्हणतायत नाही. फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया, साधारण कौल पाहायला गेलं तर होय म्हणतात 52% आणि नाही म्हणतात 48%. एक्सवरती आलेल्या प्रतिक्रिया देखील अतिशय महत्त्वाच्या. एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांची तुलना केली तर होय म्हणतात 53%, 47% म्हणतायत नाही. बरं, मराठा आंदोलन ऐन भरामध्ये असताना म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये मनोज जरांगेंनी मंत्री भुजबळांना लक्ष केलं होतं. अंबडमधील ओबीसी महाएल्गार सभेमध्ये भुजबळांनी जरांगेंवरती टीका केली होती. त्याला उत्तर देताना इस्लामपुरामध्ये जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले होते. भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत असा तो आरोप होता. आज 6-7 महिन्यांनंतर पुन्हा एकदा जरांगेंनी तोच आरोप केलेला आहे. जरांगेंच्या मातोरी गावामध्ये झालेल्या दगडफेकीवरून हे आरोप प्रत्यारोप आता सुरू आहेत. अर्थात छगन भुजबळांनी हे आरोप फेटाळून लावलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या वादाला सुरुवात झालेली होती. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा आरोप प्रत्यारोपांमुळे समाजामधील वातावरण खराब होणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यायला हवी. जातीपातीच्या वादाचा फायदा कुणालाही झाला तरी नुकसान महाराष्ट्राचं होणार आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.